सांस तक अपनी सेवाएं दी है, जिसका नाम है द एवरग्रीन हीरो, द चॉकलेट हीरो, अपने ज़माने के एक शानदार कलाकार और निर्माता, निर्देशक, सब कुछ देवानंद साहब। तो देवानंद साहब के लिए एक बार जोरदार तालियां यहाँ पर हम चाहेंगे। और आज का ये जो प्रोग्राम है वो श्रावी मीडिया और MJ एसोसिएट्स की जानिब से मुनक्किद किया गया है और इनकी तरफ से हम आप सभी का तहे दिल से इस्तकबाल करते हैं, भरपूर स्वागत करते हैं। देवानंद साहब का जितना भी करियर रहा, संगीत का एक अहम लिहाज उनके ज़िंदगी के साथ भी रहा और उनकी फिल्मों के साथ भी रहा। देवानंद साहब की कुछ फिल्में शायद ना चली हो, लेकिन उनकी हर एक फिल्म का जो हर एक गीत है, संगीत है, वो ज़रूर लोगों के दिलो ज़हन तक पहुंच गया और लोगों के दिलों में घर कर गया। ऐसे ही चंद गीतों का इंतखाब, एक गुलदस्ता आज की शाम हम आपके लिए लेकर आ चुके हैं। तो चलिए महफिल का यहाँ पर हम आगाज़ करते हैं। और आज जो साउंड का जिम्मा संभाल रहे हैं वो अपनी आवाज़ का कमाल भी आज की इस महफिल में बिखेरने के लिए तैयार है। बुलाना चाहूँगा आपकी तालियों के ज़रिए शैलेश घावटे साहब को इस महफिल का आगाज करने के लिए। तो जोरदार तालियां एक बार सभी कलाकारों के लिए यहाँ पर हो जानी चाहिए। किशोरदा के एक बेहतरीन नगमे के साथ आज की इस महफिल की इब्तिदा होने के लिए तैयार है। आइए फूलों के रंग से, दिल की कलम से तुमको लिखी रोज पाई, कैसे बताओ किस किस तरह से, कैसे मुझे तू सताती, तेरे ही सपने लेकर के सोया, तेरी ही यादों में जागा, तेरे ख्यालों में उलझा रहा यूं जैसे कि माला में मांगा। हाँ, बादल, बिजली, चंदन, पानी जैसा अपना प्यार लेना होगा जन्म हमें कहीं कहीं बार। हाँ, इतना मधुर तेरा मेरा प्यार लेना होगा जन्म हमें कहीं कहीं बार। सांसों की सरगम, धड़कन की बीना, सपनों की गीतांजलि तो, मन की गली में महके जो हरदम, ऐसी जूही की गली तो। छोटा सफर हो, लंबा सफर हो, सूनी डगर हो या मेला, या तू आए मन हो जाए भीड़ के बीच अकेला। हाँ, बादल, बिजली, चंदन, पानी जैसा अपना प्यार लेना होगा जन्म हमें कहीं कहीं बार। हाँ, इतना मधुर तेरा मेरा प्यार लेना
उत्तर हो दक्षिण तू हर जगह मुस्कुराए, जितना ही जाऊं मैं दूर तुझसे उतनी ही तू पास आए। आंधी ने रोका, पानी ने टोका, दुनिया ने हंसकर पुकारा, तस्वीर तेरी लेकिन ये मैं कर आया सबसे किनारा। हाँ बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार, लेना होगा जन्म हमें कहीं कहीं बार। हाँ इतना मधुर तेरा मेरा प्यार, लेना होगा जन्म हमें कहीं कहीं बार, कहीं कहीं बार, कहीं कहीं बार। थँक्यू 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 व्हेरी मच. ते मला वाटतं पहिल्यांदाच असं घडलंय की साऊंड. क्या बात है, इसकी क्या मिसाल दूं मैं कि भाई आप साउंड भी ऑपरेट कर रहे हैं और फिर आज गीत गाने का जो जिम्मा है वो भी आपके पास आया हुआ है। लेकिन जैसे ही हमारे शैलेश भाई ऊपर की तरफ आ रहे थे, इस तरफ से एक जोरदार सीटी बजी और जैसे ही गीत खत्म भी हुआ उसी तरफ से सीटी बजी और आप सभी लोगों की तरफ से जोरदार तालियां भी हो चुकी है। और बहुत ही प्यारे से अंदाज में कवि गोपाल दास सक्सेना नीरज साहब ने ये लिखा था कि इतना मदिर और इतना मधुर, यानी जिसमें मदिरा का नशा भी है और जिसमें शहद की मिठास भी है, जो मधुर भी है, ऐसे गीत सुनहरे दौर का एक बेहद खूबसूरत सा हिस्सा हुआ करते हैं। और तभी तो हम इस हिस्से से प्यार करते हैं, हम विशेषतः उस सुनहरे दौर के संगीत से प्यार करते हैं। और इस संगीत को सुनने के लिए शायद हमारा एक जन्म कम पड़ जाए, इसलिए हमें बार बार इस दुनिया में आना होगा। सिर्फ और सिर्फ चाहे रफ़ी साहब हो, चाहे किशोरदा हो, मुकेश जी हो, लता जी हो, आशा जी हो, इनकी आवाज़ें सुनने के लिए। किशोर कुमार साहब की ज़िंदगी में भी ये गीत बहुत अहमियत रखता था। और ये जो फिल्म थी प्रेम पुजारी, ये देवानंद साहब ने डायरेक्ट की हुई पहली फिल्म मानी जाती है, जो 1970 में मंजर आम पर आ चुकी थी। 1970 से हम आपको सीधे तौर पर 13 साल पीछे यानी 1957 की तरफ लेकर जाना चाहेंगे, जहां पर देवानंद साहब जब भी पर्दे पर होते थे तो अक्सर किशोर कुमार साहब की आवाज़ का इस्तेमाल एस.डी. बर्मन साहब किया करते थे। ब्लैक एंड वाइट का ज़माना है, तो हमारे एक बहुत प्यारे दोस्त और आप सभी के जाने पहचाने से चेहरे, इनको पत्रकार भवन में आपने कई बार देखा है और जाने माने पत्रकार है, लेकिन आज पत्रकारिता के साथ साथ एक बेहतरीन गायक कलाकार की सूरत में आपके सामने हाजिर होने के लिए बेकरार है। जोरदार तालियों से प्रशांत निकम जी इनका इस्तकबाल करेंगे, भरपूर स्वागत करेंगे। और आज एक से बढ़कर एक गीत सुनाने का जिम्मा लेकर हमारे प्रशांत भाई आपके दरमियान हाजिर होने वाले हैं, तो तालियां जरा जोरदार हो जानी चाहिए। जी हाँ, बिल्कुल। माना जनाब ने पुकारा नहीं, क्या मेरा साथ भी गवारा नहीं। मुख में बन के चल दिए तन के, वल्ला जवाब तुम्हारा नहीं। माना जनाब ने पुकारा नहीं, क्या मेरा साथ भी गवारा नहीं। मुख में बन के चल दिए तन के, वल्ला जवाब तुम्हारा नहीं। माना जनाब ने पुकारा नहीं।
देते हैं हसीनों को सलामी, यारों का चलन है गुलामी। देते हैं हसीनों को सलामी, गुस्सा न कीजिए जाने भी दीजिए, गुस्सा न कीजिए जाने भी दीजिए। बंदगी तो लीजिए साहब, माना जनाब ने पुकारा नहीं, क्या मेरा साथ भी गवारा नहीं। मुफ्त में बन के चल दिए तन के, वाला जवाब तुम्हारा नहीं, माना जनाब ने पुकारा नहीं। टूटा दिल ये हमारा, जैसा भी है अब है तुम्हारा। टूटा फूटा दिल ये हमारा, जैसा भी है अब है तुम्हारा। इधर देखिए नजर फेंकिए, इधर देखिए नजर फेंकिए। दिल लगी तो दीजिए साहब, माना जनाब ने पुकारा नहीं, क्या मेरा साथ भी गवारा नहीं। मुफ्त में बन के चल दिए तन के, वाला जवाब तुम्हारा नहीं, माना जनाब ने पुकारा नहीं। जी हाँ, बहुत ही बेहतरीन अंदाज में हमारे प्रशांत भाई ने अपना पहला जो गीत था वो यहाँ पर पेश कर दिया है। और आप देख रहे हैं कि सिर्फ 2 म्यूजिशियंस है, 2 साजिंदे हैं, लेकिन बहुत सारे म्यूजिशियंस का काम 2 अकेले ही कर रहे हैं। राशिद शेख साहब अपने कीबोर्ड के साथ, तालियां ज़रा ज़ोरदार बजनी चाहिए। जी हाँ, और हमारे नंदू डेविड साहब, जी हाँ, उनके लिए भी ज़ोरदार तालियां। बिल्कुल 2 ही म्यूजिशियंस का सहारा आज की शाम न गायक कलाकारों को है, लेकिन 25-30 म्यूजिशियंस का काम यहाँ पर हो रहा है। और सोनी साहब इससे एग्री करते हैं। बिल्कुल, आपने तो हामी भर दिए। जी हाँ, बोले कुछ नहीं, ले बस गर्दन आप जब हिलाते हैं तो समझ जाते हैं हम। बहुत ही खूबसूरती के साथ प्रशांत जी ने अपना पहला गीत यहाँ पर पेश किया है। पेइंग गेस्ट ये फिल्म का नाम था, 1957 में आई थी। एस.डी. बर्मन साहब का संगीत था, मजरू सुल्तानपुरी साहब ने इस प्यारे से नगमे को लिखा था। लेकिन ये एक और प्यारा हिस्सा है देवानंद साहब की ज़िंदगी में कि पर्दे पर देवानंद साहब का चेहरा और रफ़ी साहब की आवाज़। रफ़ी साहब ने एक बेहद सिल्किश, एक बेहद सॉफ्ट आवाज़ का इस्तेमाल देवानंद साहब के लिए अक्सर किया था। और इसीलिए जो गीत रफ़ी साहब की आवाज़ में देवानंद जी के लिए जो बने हैं वो हमें बेहद खूबसूरत, बेहद हसीन महसूस होते हैं। चाहे एस.डी. बर्मन हो, चाहे कल्याण जी आनंद जी हो, चाहे शंकर जयकिशन हो, 7 या 8 फिल्में ऐसी है जहाँ पर देवानंद जी पर्दे पर नज़र आते हैं और साथ में शंकर जयकिशन साहब का संगीत भी है। तो शंकर जयकिशन साहब का संगीत इस महफिल में पहली बार गूंजने को बिल्कुल तैयार है। और हमारे प्यारे दोस्त शैलेश जी इस 2 गाने को पेश करने के लिए आएंगे। और आज जो एक मेहमान कलाकारा यहाँ पर हाजिर होने के लिए तैयार है, ज़ोरदार तालियों के ज़रिए हम साधना पंडित जी का यहाँ पर स्वागत चाहते हैं। और जो इस प्यारे से गीत में जो रफ़ी साहब और लता मंगेशकर जी ने गाया था, ये गीत ये दोनों कलाकार मिलकर यहाँ पर पेश करने के लिए बिल्कुल तैयार हैं।
तसेच गा रहे क्यों? उनकी एंट्री खास ही होती है हमेशा। श्रावी मीडिया और एमजे एसोसिएट्स की जानिब से आज की प्यारी सी महफिल मुनक्किद की जा चुकी है। आइए आज की इस महफिल का पहला दो गाना, पहला ड्यूएट सुनते हैं। ठीक 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 ठीक। सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था, मुझे तुमसे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा। सदियों से तुझसे मिलने जिया बेकरार था, जिया बेकरार था, आज भी है और कल भी रहेगा। साल पहले मुझे तुमसे प्यार था, मुझे तुमसे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा। तुम रोना ना करो मेरी जान निकल जाती है। तुम हंसती रहती हो तो एक बिजली से चमक जाती है। तुम रोना ना करो मेरी जान निकल जाती है। तुम हंसती रहती हो तो एक बिजली से चमक जाती है। मुझे जीत जियो दिल भर तेरा इंतजार था, तेरा इंतजार था, आज भी है और कल भी रहेगा। सदियों से तुझसे मिलने जिया बेकरार था, जिया बेकरार था, आज भी है और कल भी रहेगा। मधुर झनकार तुम्हीं से है और ये हसीन जलवा ये मस्त बहार तुम्हीं से है। इस दिल के तारों में मधुर झनकार तुम्हीं से है और ये हसीन जलवा ये मस्त बहार तुम्हीं से है। दिल तो ये मेरा सनम तेरा तलबगार था, तेरा तलबगार था, आज भी है और कल भी रहेगा। सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था, मुझे तुमसे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा। थैंक यू। थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू। क्या बात है भाई। साधना जी आपका बहुत बहुत शुक्रिया आपकी इन सेवाओं के लिए। आज एक गीत के लिए वो बतौर मेहमान कलाकारा यहाँ पर आई थी। 2 मिनट 1 मिनट रुक जाइए। आपको अगर साधना जी से मिलना है, वैसे तो वो इंदौर की है लेकिन इंदौर तक जाना नहीं होगा, लेकिन अगर आपको साधना जी से मिलना है तो आपको पत्रकार भवन तक तो ज़रूर जाना होगा, क्योंकि पत्रकार भवन के सामने ही बिल्कुल एक स्टूडियो है और उस स्टूडियो में साधना जी आपको मिलेगी, क्योंकि ये जो स्टूडियो है वो इन्हीं का है। आप वहाँ जाकर अपनी संगीत यात्रा को आगे बढ़ा सकते हैं, संगीत की साधना को आप आगे बढ़ा सकते हैं। जी हाँ, जी ज़रूर।
मनीष जी थैंक यू। और जैसा कि मनीष जी ने बताया, नाद स्टूडियो मेरा स्टूडियो, और सच में जो सुर की साधना करना चाहते हैं वो ज़रूर एक बार वहाँ पर आएँ और देखें हमारे स्टूडियो को। और दूसरा 24 अप्रैल को बाल गंधर्व में हमारा खुद का प्रोग्राम सिद्धि देवा मीडिया प्रोडक्शन मेरी आवाज़ मेरी पहचान भाग 2 होने वाला है शाम 5 बजे से 8 बजे तक। तो आप सब लोगों का स्वागत है वहाँ पर। और साधना जी, जैसे ही आप अनाउंसमेंट कर रही थी, एक चेहरा बहुत मुस्कुराया, वो है हमारे कुणाल राक्षे साहब, जो कल ही शाम SM जोशी में अपनी आवाज़ का जादू बिखेर चुके हैं। ललिता जी भी 24 को भी है जी, इसीलिए तो मुस्कुरा रहे थे वो। और साथ ही में ललिता जगदाड़े जी भी यहाँ पर मौजूद है। हमारे प्यारे दोस्त नितिन गायकवाड़ साहब, जिन्हें हम पुणे के राज कपूर कहते हैं, वो भी यहाँ पर उपस्थित है। श्याम भोरे दादा, आपका भी बहुत सारा स्वागत है यहाँ पर। और अभी गीत हमने शंकर जयकिशन साहब के संगीत में सजा हुआ आप तक पहुंचाया है, तो हम चाहेंगे एक बार शंकर जयकिशन साहब को जो साज सबसे ज़्यादा पसंदीदा था वो था एकॉर्डियन, और पुणे शहर में एकॉर्डियन मास्टर कहलाए जाते हैं माधव गोखले साहब, आपका भी बहुत सारा स्वागत है। पटवर्धन मॅडम, तुमचं देखील भरपूर स्वागत है। बहुत बहुत शुक्रिया आप सभी का। वाघमारे जी, जो खुद एक देवानंद साहब के बहुत बड़े भक्त है, तो देवानंद साहब की तरह ही हमको नज़र आते हैं, आपका भी बहुत सारा स्वागत है यहाँ पर। चलिए महफिल को आगे बढ़ाएंगे, और एक साधना जी का जिम्मा यहाँ पे खत्म हुआ एक गाने के साथ, लेकिन दूसरी साधना जी अपनी संगीत साधना को लेकर यहाँ पर पहुँचने के लिए, यहाँ पर आने के लिए और मुस्कुराने के लिए भी बेकरार है। तो आइए साधना देशपांडे जी, जोरदार तालियों से आपका स्वागत यहाँ पर हो जाना चाहिए। मला असं वाटतं की आता आज उपवास आहे का सगळ्यांचा? नाही आहे ना, मग टाळ्या जोरातच झाल्या पाहिजेत आज। संख्या जरी थोडीशी कमी असली ना तरी उत्साह पुणेकरांचा वेगळाच असतो। यस, गीत बेहद खूबसूरत सा चुना है साधना देशपांडे जी ने, क्योंकि ये गीत है आशा भोसले जी ने गाया हुआ। बहुत प्यारा सा नगमा है, मजरू साहब ने लिखा है, SD बर्मन साहब का संगीत। रात अकेली है, बुश है आके मेरे पास, कानों में मेरे जो भी चाहे कहिए, जो भी चाहे
यू क्या बात है भाई, क्या बात है, थैंक यू। कितनी एनर्जी, बिल्कुल बिल्कुल बिल्कुल, कितनी एनर्जी, कितना जोश, क्या बात है। और आशा भोसले जी ने अक्सर इस गीत का जिक्र कुछ इस तरीके से किया है कि एक बार बर्मन दादा का उनको टेलीफोन आया था और उन्होंने कहा था कि एक ऐसा गीत मैंने बनाया है जो बिल्कुल ज़मीन से आसमान तक का फासला तय करता है और ऐसा गीत गाने के लिए आपको तैयार रहना होगा। और आशा जी हर एक चैलेंज को स्वीकारती थी और इस गीत को उन्होंने जिस अंदाज में गाया उसका तो कोई जवाब नहीं है। अगला गीत आपके सामने पेश करने के लिए प्रशांत जी यहाँ पर आने के लिए तैयार है। ये उस फिल्म से नगमा लिया गया है जहाँ पर नवकेतन का बैनर भी है लेकिन वहाँ पर एस.डी. बर्मन साहब का संगीत नहीं है। पहली बार ऐसा हुआ था कि एस.डी. बर्मन साहब ने नवकेतन बैनर के तले संगीत देने से इनकार किया क्योंकि उनको उस फिल्म की जो कहानी थी वो पसंद नहीं आई। और ये बात आर.डी. बर्मन साहब ने सुन ली अपने ही घर में, तो उन्होंने कहा कि मुझे ये कहानी बहुत पसंद आई है, मैं ज़रूर इस फिल्म का संगीत दूंगा। तो उसी फिल्म से एक भाई बहन के रिश्ते को समर्पित करता हुआ ये नगमा है। प्रशांत जी आइए और इस गीत को यहाँ पर पेश कर दीजिए और इस महफिल के माहौल को ज़रा सा तब्दील कर दीजिए।
बहना है, सारी उम्र हमें संग रहना है, फूलों का तारों का सबका कहना है। जीनत अमान और देवानंद, इन्होंने एक ही फिल्म में भाई बहन की भूमिका की, फिर उसके बाद की कहानी आप सभी को पता है। जी हाँ, बहुत सारी ऐसी फिल्में, इनकी जोड़ी काफ़ी सुपर हिट रही है 1970 के दशक में। जी हाँ, फिर एक मर्तबा हम आपको शंकर जयकिशन साहब के संगीत से दो चार कराने के लिए तैयार है, लेकिन इस बार पहली बार आज की इस महफिल में आपके सामने अपना गीत पेश करने के लिए दो कलाकार हाजिर होंगे, शिशिर वर्मा जी और मोना भोरे जी। जोरदार तालियों के जरिए इन कलाकारों का आप इस्तकबाल करेंगे, भरपूर स्वागत करेंगे। फिर एक मर्तबा शंकर जयकिशन साहब का संगीत है, हसरत जयपुरी साहब ने इस गीत को लिखा है और रफ़ी साहब और लता मंगेशकर जी की ओरिजिनल आवाज़ें हैं। शंकर जयकिशन साहब के संगीत निर्देशन में रफ़ी साहब ने 367 गीत गाए हैं और लता मंगेशकर जी का जी जो आंकड़ा है शंकर जयकिशन साहब के संगीत के साथ वो 469 है। यानी दोनों ही गायक कलाकारों ने इतना बड़ा और इतना महान काम शंकर जयकिशन साहब के संगीत निर्देशन में किया है। हर एक गीत इन दोनों ने गाया हुआ अपने आप में बेमिसाल है और इसीलिए हमने इस प्यारे से नगमे को चुना है आज की इस महफिल में। इस पायदान पर शिशिर जी और मोना जी की आवाज में सुनते हैं। हेलो हेलो। तुझे जीवन की डोर से बांध लिया है तेरे जुल्मों सितम सर आँखों पर। मैंने बदले में प्यार के प्यार दिया है तेरी खुशियाँ और गम सर आँखों पर। तुझे जीवन की डोर से बांध लिया है तेरी खुशियाँ और गम सर आँखों पर। अप्सरा कोई गाए तो देखूं नहीं, कोई बहकाए हंस के तो बहकूं नहीं। अप्सरा कोई आए तो देखूं नहीं, कोई बहकाए हंस के तो बहकूं नहीं। तोरे मतवारे नैनों ने जादू किया, तेरे मतवारे नैनों ने जादू किया। तेरी उल्फत सनम सर आँखों पर। मैंने बदले में प्यार के प्यार दिया है तेरी खुशियाँ और गम सर आँखों पर। मेरे जीवन की अनमिट कहानी है तू, मेरी तकदीर और जिंदगानी है तू। मेरे जीवन की अनमिट कहानी है तू, मेरी तकदीर और जिंदगानी है तू। लिए फिरते हैं सबसे छुपाए हुए, लिए फिरते हैं सबसे छुपाए हुए। तेरी तस्वीर हम सर आँखों पर। तुझे जीवन की डोर से बांध लिया है तेरे जुल्मों सितम सर आँखों पर। तुझे जीवन की डोर से बांध लिया है तुझे जुल्मों सितम सर आँखों पर। जीवन की डोर से बांध लिया है तेरी खुशियाँ और गम सर आँखों पर। थैंक यू थैंक यू।
बिल्कुल बिल्कुल। और हमारे डेविड साहब की ढोलकी का जो कमाल था, इस कमाल के लिए ज़ोरदार तालियां यहाँ पर हो जानी चाहिए। बहुत ही बेहतरीन अंदाज में ये जो काम है हमारे दोनों म्यूजिशियंस ने आज की शाम यहाँ पर किया है, सिर्फ और सिर्फ आपके लिए। हमारे जो प्रायोजक है इनमें विनय हेबारे साहब, पीके प्रताप जी और प्राध्यापक विनोद कुमार जाधव साहब, इनका हम बहुत सारा शुक्रिया अदा करना चाहते हैं। इनके लिए ज़ोरदार तालियां यहाँ पर हम चाहेंगे। साथ ही में माननीय मानव सेवा ट्रस्ट के दिलीप आबनावे साहब, इनका भी बहुत सारा स्वागत है, बहुत सारा शुक्रिया हम यहाँ पर करना चाहते हैं। अगले गीत की तरफ हम आपको लिए चलेंगे। यहाँ पर आर.डी. बर्मन साहब का संगीत है, आनंद बख्शी साहब ने लिखा हुआ गीत है। यानी 1970 के दशक का ये सबसे बेहतरीन कॉम्बिनेशन माना जाता था कि पंचमदा पूरी तरीके से छाए हुए थे 1970 के दशक में। और पंचमदा के साथ या तो मजरू साहब हुआ करते थे या तो आनंद बख्शी साहब, लेकिन इस कॉम्बिनेशन ने यानी आनंद बख्शी साहब ने लिखे हुए गीत और पंचमदा का आर.डी. बर्मन साहब का संगीत हमेशा ही हमारे दिलों पर राज करता रहा। और अगर साथ में लता जी और किशोर दा की आवाज़ें हो तो सोने पे सुहागा वाली बात हो जाती है। प्रशांत जी और वंदना ढाके जी आपके समक्ष हाजिर होकर एक बहुत प्यारा सा, बहुत हसीन सा ये जो नगमा है वो पेश करने के लिए तैयार है। और हम ऐसा करते हैं कि ये जो गीत है वो हमारे प्रवीण भाई सोनी साहब आपको डेडिकेट करते हैं, क्योंकि इसमें कुछ हीरो की भी बात है, कुछ पन्नों की भी बात है, कुछ सोने की भी बात है, कुछ चांदी की भी बात है, यानी हीरे जवाहरात की बात है। तो इनको ही डेडिकेट हम करना चाहेंगे। और भाभी जी आपको भी। स्टार्टिंग पन्ना की डायरेक्शन ना की तमन्ना है कि हीरा मुझे मिल जाए, चाहे मेरी जान जाए, चाहे मेरा दिल जाए। ओ पन्ना की तमन्ना है कि हीरा मुझे मिल जाए, चाहे मेरी जान जाए, चाहे मेरा दिल जाए। रा रा पन्ना की तमन्ना है कि हीरा मुझे मिल जाए, चाहे मेरी जान जाए, चाहे मेरा दिल जाए। हीरा तो पहले ही किसी और का हो चुका, हीरा तो पहले ही किसी और का हो चुका। किसी की मदबरी आंखों में खो चुका, यादों की बस धूल बन चुका दिल का फूल। सीने पे रख दो जो हाथ फिर भी जाए, चाहे मेरी जान जाए, चाहे मेरा दिल जाए। सीने में रख दो जो हाथ फिर खिल जाए,
अपनी जगह से कह कर वक्त हिल जाए, चाहे मेरी जान जाए चाहे मेरा दिल जाए। ला 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 ला। हीरा पन्ना इस फिल्म का जो शीर्षक गीत था बहुत खूबसूरत अंदाज में हमारे प्रशांत भाई और वंदना ढाके जी ने यहाँ पर पेश किया है। बहुत ही खूबसूरत अंदाज में आज की ये जो महफिल है देवानंद स्पेशल वो जारी है। और ये बताना चाहूँगा कि ये जो वर्ष चल रहा है 2023, ये देवानंद साहब की जन्म शताब्दी का वर्ष है और आने वाली 26 सितंबर को देवानंद साहब को पूरे 100 साल मुकम्मल हो जाएंगे इस दुनिया में आने के बाद। एक बार देवानंद साहब के लिए ज़ोरदार तालियां हो जानी चाहिए। और मैं बार बार कहना चाहूँगा कि अपनी ज़िंदगी के आखिरी लम्हे तक ये इंसान फिल्मों के लिए जीता रहा। जब उनकी मौत हुई या जब उनका इंतकाल हुआ तब उनके हाथ में कलम थी और अपनी अगली फिल्म की स्क्रिप्ट राइटिंग वो कर रहे थे लंदन में एक होटल में बैठकर। और भगवान की, मालिक की, ईश्वर की यही इच्छा होगी कि इस इंसान ने आखिरी दम तक फिल्मों के लिए अपनी सेवाएं देनी है और वही किया उन्होंने। 88 साल की उम्र में इस रहती दुनिया से वो रुखसत हो गए, लेकिन जाते जाते इतना सारा बेहतरीन काम, इतने सारे बेहतरीन गीत इस दुनिया के लिए वो देकर जा चुके हैं। और एक फिल्म देवानंद साहब की याद में हम अक्सर जिसका जिक्र करते हैं वो फिल्म है गाइड। 1965 में देवानंद साहब को खुद को ही बेस्ट एक्टर के लिए फिल्म फेयर पुरस्कार मिला था। वैसे देवानंद साहब को उनकी ज़िंदगी में 2 बार ये पुरस्कार मिल चुका है, 1958 में फिल्म काला पानी के लिए और फिर 1965 में फिल्म गाइड के लिए। दरअसल R.K. नारायण साहब के नॉवेल पर ये फिल्म आधारित थी। इंग्लिश वर्जन भी अमेरिका में उसका बना था, लेकिन हिंदुस्तानी वर्जन का जो जिम्मा था वो खुद देवानंद साहब ने उठाया हुआ था। संगीत एस.डी. बर्मन साहब का, शैलेंद्र साहब के बेहतरीन अल्फाज और एक से बढ़कर एक गीत इस फिल्म में हमें मिलते हैं, चाहे रफ़ी साहब हो चाहे लता मंगेशकर जी हो। और जो एकमात्र गीत उसमें गाया था वो किशोर कुमार साहब ने देव साहब के लिए गाया था। लेकिन फ़िलहाल गाइड की तरफ चलेंगे और लता मंगेशकर जी का एक बेहद ख़ास अंदाज इस फिल्म से आपकी नज़र हम करना चाहेंगे। साधना जी से इल्तजा है कि फिल्म गाइड का ये लाजवाब सा ये जो डांसिंग नंबर है ये आज की इस महफिल में यहाँ पर पेश करें और इस महफिल की जो रोशनी है उसमें मज़ीद इजाफा करते हैं। आइए सुनते हैं। साधना जी आइए।
अतिशय सुंदर पद्धतीने साधना देशपांडे यांनी हे गाईड या चित्रपटातलं हे जे गाणं आहे ते आता या कार्यक्रमामध्ये सादर केलं आहे आणि मोना भोरे यांची देखील उत्तम साथ या गाण्यामध्ये लाभलेली आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये काही विशेष मान्यवरांची प्रमुख उपस्थिती आहे. त्यामध्ये आपण पाहू शकता की चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले पण काही अपरिहार्य कारणामुळे ते इथपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत, पुण्याच्या सध्या बाहेर आहेत. पण त्यासोबतच आनंदाची गोष्ट त्यांचा मेसेज किंवा त्यांचा संदेश इथे आलेला आहे आणि त्यांनी मन भरून शुभेच्छा आपल्या या छानशा कार्यक्रमाला त्यांनी दिलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचे आभार इथे व्यक्त करणार आहोत. आणि ज्या कलाकाराचा इंतजार किंवा ज्या कलाकाराची आपण सगळेजण वाट पाहत आहोत ते पुण्यातले सगळ्यांचे लाडके, ज्यांची स्वतःची निषाद ही संस्था आहे, अतिशय नामांकित सांगीतिक संस्था आहे, ते चंद्रशेखर महामुनी सर आता इथे आलेले आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मी विनंती करणार आहे की चंद्रशेखर महामुनी सरांनी आपल्यासमोर उपस्थित जोरदार टाळ्यांनी आपण महामुनी सरांचं इथे स्वागत करणार आहोत. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की वर्षानुवर्षाची निषादची ही परंपरा आहे की वर्षामध्ये जवळपास दर महिन्याला निषादचा कार्यक्रम होतो आणि निषादचा प्रत्येक कार्यक्रम हा हाऊसफुल असतो आणि त्याचं सगळं जे श्रेय आहे ते या व्यक्तिमत्वाकडे आहे. आणि महामुनी सरांकडे जेव्हा जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्यांचे जे आदर्श आहेत म्हणजे देवानंद साहेब, त्याची निश्चितपणे आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आणि देवानंद साहेबांची आणि त्यांची काही वेळेला भेट देखील झालेली आहे. आणि या कार्यक्रमामध्ये मी एक प्रश्न आत्ता नाही थोड्या वेळाने निश्चितपणे विचारणार आहे की त्या भेटीच्या वेळेचा एखादा प्रसंग, एखादी छानशी आठवण तुम्ही विशद करावी तिथे. पण आजच्या या कार्यक्रमामध्ये महामुनी सरांचा सत्कार आपण घेणारच आहोत. पण त्यासोबतच प्राध्यापक विनोद कुमार जाधव, प्रसिद्ध कवी आणि लेखक, यांनी देखील इथे मंचावर यायचं आहे. विनोद कुमार जाधव, कुणाल राक्षेजी पुणे शहरामधले उत्तम गायक कलाकार आहेत, रफी साहेबांचे भक्त आहेत, ललिता जगदाळेजी, आपण सगळ्यांनी इथे मंचावर इथे यायचं आहे. त्यानंतर रुपाली अभंगजी पुण्यातल्या उत्तम गायिका आहेत, त्यांनी देखील इथे यायचं आहे. संगीता पिंगळेजी, नेहा घुगेजी, राठोड साहेब, जी नावं आत्ता मी घेतोय ते सर्वांनी इथे यायचं आहे. त्याच पद्धतीने प्रवीण सोनी साहेब, कृपया आपण मंचावर यावं. नितीन गायकवाडजी, आपण देखील मंचावर यावं. अखिल राजपूत जर इथे असतील सभागृहामध्ये उपस्थित तर त्यांनी देखील मंचावर यायचं आहे. प्रवीण सोनी साहेब, कृपया आपण मंचावर यावं. आजचे आमचे जे प्रायोजक आहेत हेब्बारेज मोर पॉवरचे विनय हेब्बारेजी, PK प्रताप सर, त्याच पद्धतीने विनोद कुमार जाधव साहेब, सुधीर देशमुखजी, माधव गोखलेजी जर उपस्थित असतील तर त्यांनी कृपया इथे मंचावर यायचं आहे. आणि मी यावेळेला डॉक्टर दिलीप आबनावे सरांना विनंती करणार आहे की सर्वप्रथम आपण चंद्रशेखर महामुनी यांचं स्वागत, यांचा सत्कार करावा. आज आपलं सगळ्यांचं अहम भाग्य आहे की या देवानंद स्पेशल कार्यक्रमामध्ये चंद्रशेखरजी आज इथे उपस्थित झालेले आहेत आणि काही गाणीसुद्धा ते आजच्या या कार्यक्रमामध्ये गाणार आहेत. किंबहुना आपण त्यांना ही गाणी सादर करण्याची आम्ही इथे विनंती करणार आहोत. कार्यक्रमाची कायमस्वरूपी आठवण राहावी म्हणून हा मोमेंटो जो आहे तो इथे देण्यात येतोय. यासोबतच यानंतर आपण रुपाली अभंग यांचं स्वागत करावं, यांचा सत्कार करावा अशी मी विनंती करतोय. पुण्यातलं अगदी हरहुन्नरी गायिकांच्यापैकी एक आपण मी म्हणू शकतो की एक नाही तर अनेक आवाजामध्ये गाणी गाण्याची जी करामत आहे, जी जादू आहे ती या व्यक्तिमत्वाकडे आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आहेच, पण गायन क्षेत्रामध्ये देखील कार्य त्यांचं अगदी महत्त्वाचं आहे. विवेक कुमार तायडे सर, श्रावी मीडियाचे, त्यांनी देखील इथे मंचावर उपस्थित व्हायचं आहे. यानंतर मी विनंती करणार आहे आबनावे सरांना की त्यांनी नितीन गायकवाड यांचं स्वागत करावं.
नितीन गायकवाड हे सुप्रसिद्ध गायक आणि आयोजक आहेत पुण्यामधले, आणि यांच्या आयुष्याचा एक अतिशय कोइन्सिडन्स ज्याला म्हणूया, योगायोग म्हणूया, की राज कपूर यांचा जन्मदिवस 14 डिसेंबर आणि नितीन गायकवाड यांचा देखील जन्मदिवस 14 डिसेंबर हाच आहे, आणि राज कपूरचे मोठे फॅन आहेत. यानंतर पुण्यातल्या नवोदित गायिका ललिता जगदाळेजी यांचं स्वागत करावं अशी मी विनंती करतो. क्या बात आहे. यानंतर रफी साहेबांची गाणी गाणाऱ्यांपैकी एखादा तरुण चेहरा जर तुम्हाला शोधायचा असेल तर आपल्याला कुणाल राक्षे यांच्याकडे पाहावं लागेल. काल मला वाटतं SM जोशी सभागृहामध्ये बरीच रफी साहेबांची गाणी त्यांनी सादर केलेली आहे. त्यांचं देखील स्वागत इथे होत आहे. व्यवसायाने ॲडव्होकेट आहेत कुणाल राक्षेजी. यानंतर विनोद कुमार जाधव यांचं स्वागत, यांचा सत्कार आता इथे होतोय. विनय हेब्बारीजी यांचं स्वागत, यांचा सत्कार नंतर. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीला आहे. यानंतर सरांचं स्वागत आणि सत्कार अबनावी सर करतील. काही सन्माननीय पाहुण्यांची उपस्थिती थोडी उशिरा होणार आहे, पण ते आवर्जून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी आम्हाला आशा आहे आणि किंबहुना खात्री आहे. यानंतर पुण्यातल्या जवळपास प्रत्येक कार्यक्रमामध्ये कलाकारांची हौसला अफजाई करण्यासाठी जे उपस्थित राहतात, प्रवीणभाई सोनी आपलं देखील मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करणार आहोत. PK प्रताप आणि नंतर आमचे वादक कलाकारांचं स्वागत करावं, राशीद शेख साहेब आणि नंदू डेव्हिडजी. आणि उद्या येणाऱ्या ईदसाठी आपण ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा राशीद भाईंना इथे देणार आहोत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना शुभेच्छा इथे देणार आहोत. यानंतर डेव्हिड साहेबांचं स्वागत, त्यांचा सत्कार अबनावे सर करतील अशी त्यांना विनंती करतो. आणि आमचे साऊंड इंजिनियर आज गायकाच्या देखील भूमिकेमध्ये आहेत, शैलेश घावटेजी. यानंतर आपण आजच्या कार्यक्रमातले छानशा गायक कलाकारांचं देखील इथे स्वागत आणि सत्कार करणार आहोत. शिशिर वर्माजी, कृपया आप मंच पर आइए. आणि तायडे सरांनी त्यांचं स्वागत करावं, त्यांचा सत्कार करावा अशी त्यांना विनंती आहे.
आबनावे सर त्यांचा सत्कार करतील. यानंतर मोना भोरे यांना विनंती करतोय की आपण मंचावर यायचंय आणि आबनावे सरांच्या हस्ते आपण मोनाजींचा सत्कार घेतोय. वंदना ढाकेजी यानंतर त्यांना विनंती आहे की कृपया मंचावर यायचं आहे. चंद्रशेखर महामुनी यांना मी विनंती करणार आहे की वंदनाजींचं स्वागत त्यांनी करावं, त्यांचा सत्कार करावा. वंदना ढाके यांचं स्वागत, त्यांचा सत्कार होतोय. यानंतर साधना देशपांडे यांचं देखील स्वागत, यांचा देखील सत्कार महामुनी सरांच्या हस्ते. साधना पंडितजी मला वाटतं आता उपस्थित नाही आहेत, त्यांचे आभार आम्ही इथे व्यक्त करणार आहोत. आणि यासोबतच चंद्रशेखर महामुनी आणि नेहा घुगे आणि संगीता पिंगळे जर आपण उपस्थित असाल तर कृपया मंचावर यावं. यानंतर मी चंद्रशेखर महामुनी सरांना विनंती करणार आहे की तो क्षण मला असं वाटतं इथे येऊन ठेपलेला आहे की देवानंद साहेबांचा स्पेशल असा हा कार्यक्रम आहे आणि आपण अगदी आवर्जून आतुरतेने निषादच्या कार्यक्रमाची वाट पाहत असतो, कारण आपल्याला चंद्रशेखर महामुनी यांच्यातर्फे देवानंद साहेबांची किंवा त्या सुवर्ण काळातील गीतांची ती जी मेजवानी असते ती अनुभवायची असते. पण आजच्या या कार्यक्रमामध्ये कलाकारांच्या प्रेमाखातर ते आज विशेषतः पुणेकर रसिकांच्या प्रेमाखातर इथे उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे मी त्यांना विनंती करणार आहे तर थेट ज्वेल थीफ या चित्रपटातील गाण्याकडे ते आत्ता आपल्याला घेऊन जाणार आहेत. आणि चंद्रशेखर महामुनी यांची साथ देण्यासाठी मोना भोरे आत्ता उपस्थित होणार आहेत. नाही आधी सोलो मी बोलतो बोलणार. येस, आजच्या कार्यक्रमाचं जे टायटल सॉन्ग आहे तेच मी गावं अशी विनंती मला दिलीप सरांनी केलेली आहे. आणि तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की हे नुसतं सगळ्यांचंच जीवन गाणं आहे, हे फक्त देवसाहेबांचं फिलॉसॉफी नाही आहे. तर ह्या गाण्यामध्ये या तीनही अंतऱ्यामध्ये आयुष्य कसं जगायला पाहिजे हेच आपल्याला साहिरने सांगितलेलं आहे. आणि या तीन कडव्यांप्रमाणेच देवसाहेब त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये जगले. आणि हे गाणं आपल्या सर्वांसाठी अतिशय मोटिवेशनल आहे, प्रेरणादायी आहे. आणि संगीतकार जयदेव यांनी हे गाणं संगीतबद्ध केलेलं आहे, रफी साहेबांनी गायलेलं आहे. आणि याच्यामध्ये स्पेशालिटी आहे की ग्लॉक अँड स्पाईन नावाचं एक अतिशय नाजूक वाद्य आहे जे मॅलेटने वाजवलं जातं. हे ग्लॉक अँड स्पाईन नावाचं वाद्य ह्या गाण्याची जान आहे. आणि मूळ गाण्यामध्ये केर्सी लॉर्ड्स या विख्यात वादकाने हे ग्लॉक अँड स्पाईन वाजवलेले होते, ज्या ग्लॉक अँड स्पाईनचा वापर एक म्युझिकल लायटर म्हणून पूर्ण फिल्ममध्ये केलेला होता. तर हे गाणं मी आता तुमच्यासमोर या ठिकाणी सादर करतो. आणि रशीद आणि नंदू हे दोनच पुरेसे आहेत सगळ्यासाठी. प्लीज मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा. बर्बादियों का शौक मनाना फजूल था, बर्बादियों का शौक मनाना फजूल था, मनाना फजूल था, मनाना फजूल था.
जश्न मनाता चला गया, बर्बादियों का जश्न मनाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा। जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, मुकद्दर समझ लिया, मुकद्दर समझ लिया। जो खो गया मैं उसको भुलाता चला गया, जो खो गया मैं उसको भुलाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा। गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां, गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां, न महसूस हो जहां, न महसूस हो जहां। मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया, मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया। थैंक यू। वाह वाह, मस्त लगा। क्या बात है, बिल्कुल 4 चांद लग गए आज की इस महफिल में चंद्रशेखर महामुनि साहब की आमद से और उनके इस प्यारे से गीत के साथ, और हमारे आवटे जी का ये विशेष ऐसा प्यार जो हमेशा ही कलाकारों के लिए होता है। और अगला गीत सुनने से पहले मैं एक सवाल पूछना चाहूँगा, एक प्रश्न मला शेखर सर इथे विचारावंसा वाटतो की एक छान योगायोग तुमच्या आयुष्यामध्ये आला की तुम्ही ज्यांना आपले आदर्श मानता आणि बऱ्याच अंशी तुम्ही देवानंद साहेबांसारखेच दिसता, तेव्हा देवानंद यांची भेट जेव्हा तुमची झाली तेव्हा नेमकी तुमच्याविषयी त्यांची प्रतिक्रिया काय होती, किंवा एखादा छानसा प्रसंग, आठवणीतला किस्सा? ही वॉज व्हेरी हॅपी टू सी मी. पुण्यातच झाली होती? मुंबईमध्ये त्यांच्या पाली हिलच्या आनंद रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये 2003 साली मी त्यांना पहिल्यांदा भेटलो, आणि त्याच्यानंतर ते जाईपर्यंत 7-8 वर्ष त्यांचा सहवास मला लाभला. क्या बात. त्यांच्या जवळपास सगळ्या शूटिंग्सना मी हजर असायचो. सप्टेंबरमध्ये त्यांचा वाढदिवस असायचा, त्या प्रत्येक वाढदिवसाला मी हजर होतो शेवटच्या कालखंडातल्या. आणि त्यांचं जे आत्मचरित्र होतं रोमॅन्सिंग विथ लाईफ, त्याच्या प्रकाशन समारंभालासुद्धा मी ITC मराठाला तिथं उपस्थित होतो. क्या बात आहे. आणि या सगळ्या साधारण 7-8 वर्षामध्ये ज्या भेटी त्यांच्या झाल्या त्यांच्याबरोबर अनेक वेळा गप्पा झाल्या. म्हणजे मोहम्मद रफी, किशोर कुमार, बर्मन दादा, मधुबाला, विजय आनंद, साहिर साहेब यांच्याविषयी त्यांची मतं आणि त्यांचं त्याच्यामध्ये किती रिस्पेक्ट होता हे त्यांच्याकडनं मला ऐकायला मिळालं. नक्कीच. आणि प्रत्येकाविषयी अतिशय आत्मीयतेने ते नेहमीच बोलले. आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली की आता ही लोक नाही आहेत माझ्याबरोबर, तर मला त्या पद्धतीचं कलाकृती निर्माण करणं हे आता केवळ अशक्य होतं. की माझ्या या सगळ्या कलाकृतीमध्ये ह्या लोकांचा वाटा अतिशय मोठा होता, आणि आज ते लोक नाही आहेत तर मी एकटा पडलो आहे, असं त्यांच्या मनामध्ये थॉट आलेला होता. आणि तो त्यांनी मला भरून दाखवला. आणि पुणे शहराविषयी त्यांच्या मनामध्ये खास स्थान होतं. त्यांचं म्युझिकल जे करिअर होतं फिल्मचं ते इथंच सुरू झालं. त्यामुळे पुणे शहराच्या आठवणी त्यांच्या मनामध्ये सतत ताज्या असायच्या. आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते पुण्याला यायचे. त्यांचं 50वे जे हे होतं करिअर नौके त्यांचं, ते इथंच पुण्यामध्ये
मोठा जोरदार त्याचा समारंभ साजरा साधारण 2000 साली 2000 साली शांतीला सुरतवाला आणि जेव्हा महापौर होते तेव्हा अतिशय मोठं सेलिब्रेशन पुण्यामध्ये झालं होतं. ते त्यांना खूप लक्षात होतं त्यांच्या. क्या बात. आणि ह्याविषयी या पुणे शहराविषयी त्यांना कायम हे होतं. आणि जेव्हा मी त्यांना भेटलो आणि त्यांना मी जेव्हा अल्बम दाखवला 2000 साली मी देवसाहेबांच्या गाण्यांचा पहिल्यांदा शो सादर केला आणि त्याच्यानंतर सतत 22 वर्ष मी प्रत्येक 26 सप्टेंबरला मी त्यांच्या गाण्यांचा कार्यक्रम सादर करतोय. आणि मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला शीर्षक तेच असतं, हम है राही प्यार के. हम है राही प्यार के. त्याच्यामध्ये फक्त काही थीम्स मी सतत चेंज करत असतो. अगदी बरोबर. तर त्याचा अल्बम त्यांना मी दाखवला आणि त्यांनी सगळं अतिशय प्रेमाने प्रत्येक अल्बम बघितला, त्याच्यावर सही केली. क्या बात. माझ्या गाण्याची वही त्यांना दाखवली, ती सुद्धा त्यांनी अतिशय प्रेमाने बघितली. आणि अतिशय निरागस त्यांनी एक प्रश्न विचारला की काय हो, माझी गाणी लोकांना अजूनही आवडतात का? अरे वा. So, इतका त्यांचा तो प्रश्न होता. आणि मी त्यांना म्हटलं हो आवडतात काय? म्हटलं की तुमच्या गाण्यांच्या कार्यक्रमांना आजही पुण्यातल्या रक्षकांची प्रचंड गर्दी होते आणि तुमची गाणी लोकांना आजही आवडतात. हे जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर अतिशय सुंदर असं हास्य, समाधान. आणि देवानंद साहेबांना कोण विसरणार, त्यांची गाणी कोण विसरणार. आणि अगदी वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की असे कलाकार आपल्या आयुष्यामध्ये आले. नक्कीच. रफी साहेब काय, किशोर कुमार काय, दिलीप कुमार काय, राज कपूर काय, देवसाहेब शम्मी, ही सगळीच आपली दैवत आहेत. आणि या प्रत्येक कलाकारावर, या प्रत्येक गायकावर, संगीतकारावर, नायिकांवर आपण सगळ्या लोकांनी मनापासनं प्रेम केलं आणि आपल्या हृदयामध्ये या सगळ्याच कलाकारांना आपण एक विशेष स्थान दिलेले. त्याच्यामुळेच आजही जुन्या गाण्यांच्या कार्यक्रमांना रसिकांची गर्दी नक्कीच ही होतच असते. आणि ही जी वर्ष आहेत, म्हणजे मागचं वर्ष, हे वर्ष, पुढची 1-2 वर्ष ही जन्मशताब्दींची वर्ष आहे. म्हणजे आता देव साहेबांचं सुरू आहे, मुकेश साहेबांचं सुरू आहे, तलत साहेबांचं आहे, 24 डिसेंबरपासून रफी साहेबांचं सुरू होईल. त्यामुळे ही एक विशेष अशा पद्धतीची गोष्ट आहे. आणि खूप तुम्ही भाग्यशाली आहात मी असं म्हणू शकतो. एकदा शेखर सरांसाठी जोरदार टाळ्या निश्चितपणे झाल्या पाहिजेत. आणि आवर्जून तुम्ही निषादचे कार्यक्रम पहा. आणि हाऊसफुल थिएटरमधलं, म्हणजे तिकीट काढून हाऊसफुल, या थिएटरमधलं जे व्हायब्रेशन असतं अतिशय ते काहीच वेगळंच असतं. म्हणजे तो रोमांच आणि तो अनुभव मी सुद्धा 2-3 वेळा त्याचा एक प्रेक्षक म्हणून अनुभव घेतलाय. पण अक्षरशः 3 तास खेळवून ठेवणारा कार्यक्रम कशा पद्धतीचा असू शकतो त्यासाठी एक आदर्श मूर्तिमंत उदाहरण म्हणजे निषाद हे त्यांचं बॅनर आहे. आणि मला असं वाटतं एक ज्वेल थीफ मधलं देवानंद साहेबांचा आवडता चित्रपट होता नवकेतनचा, त्यातलं एक छानसं ड्युएट सॉन्ग तुम्ही इथे सादर करावं. किशोरदा आणि लता मंगेशकर, मजरू सुलतानपुरी, SD बर्मन असं समीकरण आहे. मोनाजी येत आहेत शेखर सरांना इथे साथ देण्यासाठी. ऐकूया. किती कडवी घ्यायचे? सगळी कडवी घ्या असं म्हणतात ते. या इकडे, हा शब्द समोर आहेत माझ्या इथे, तिथे बघा. याच्यामध्ये एकच फक्त आता विषय निघाला म्युझिकल. याच्यामध्ये अतिशय सुंदर या गाण्याची खासियत आहे की मेजर आणि मायनर 2 कॉर्ड्स या गाण्यात लागतात. गाणं सुरू होतं जी मायनर स्केलला आणि अंतरा हा जी स्केलला जातो. इतकं अप्रतिम कंपोजिशन बर्मन दादांनी केलेलं आहे, तर ते आपण ऐकूया. आसमां के नीचे हम आज अपने पीछे प्यार का जहां बसा के चले, कदम के निशान बना के चले. चले तो फूल जैसे आंचल के रंग से सज गई राहें, सज गई राहें. पास आओ मैं पिन्हा दूं चाहत का हार, ये खुली खुली बाहें, खुली खुली बाहें.
कदम के निशान बना के चले। साथ मेरे चल के देखो आई है धूम से अब की बहारें, अब की बहारें। हर गली हर मोड़ पे वो दोनों के नाम से हमको पुकारे, तुमको पुकारे। आसमां के नीचे हम आज अपने पीछे प्यार का जहां बसा के चले। कदम के निशान बना के चले। आसमां के नीचे हम आज अपने पीछे प्यार का जहां बसा के चले। कदम के निशान बना के चले। थँक्यू 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 मस्त धन्यवाद मंडळी वन्स धन्यवाद 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 एक अंतरा वन्स प्रेमाचा आग्रह आहे. उसको खूब अंत नहीं होगा फिर तो आप मुझे छोड़ेंगे नहीं यहाँ से. अगर मैं यहाँ पे जमा रहा ना तो आप मुझे छोड़ेंगे नहीं. तुम चले तो फूल जैसे आंचल के रंग से सज गई राहें, सज गई राहें. पास आओ मैं पिन्हा दूं चाहत का हार, ये खुली खुली बाहें, खुली खुली बाहें. अरे आसमां के नीचे हम आज अपने पीछे प्यार का जहां बसा के चले. कदम के निशान बना के चले. धन्यवाद. थँक्यू सर. क्या बात आहे. आणि खरोखरच हे गाणं शेखर सर गाणार आहेत किंवा ते मोनाजींच्या सोबत गाणार आहे असं काहीही ठरलेलं नव्हतं, पण अगदी 10 मिनिटं आधी ठरलेली गोष्ट. आणि दोन्ही गायक कलाकारांचं ट्युनिंग किती छान झालं होतं पहा. आणि शेखर सर मला असं वाटतं की अजून एक खासियत या गाण्याची जी जाणवते की मध्ये एक छानसा असा पॉज घेतलाय प्रत्येक अंतऱ्यामध्ये, आणि त्या पॉजमुळे जे गाण्याचं सौंदर्य जे वाढलेलं आहे आणि ती कमाल, तो सगळा जो विचार, तो तसवूर जो होता, तो सगळा बर्मन दादांचा आणि देवसाहेबांचा जो कमाल होता तो विशेष अशा पद्धतीचा होता. नक्की नक्की. माझे मित्र प्रवीण भाई यांच्या आग्रहाखातर एक अंतरा मैं आपको सुनाता हूं. एफशार मायनर दे तो काय मान्य नगर दिल वाइपर बस दे. प्रवीण भाईंनी प्रेमाचा आग्रह इथे केलेला आहे, त्यामुळे तू कहा ये बता हे गाणं आहे ते अगदी शिमल्यामध्ये त्याचं शूटिंग झालेलं होतं. पुन्हा एकदा बर्मन दादांचं संगीत होतं आणि बर्मन दादांच्या सोबत ज्यांनी केवळ 2च चित्रपटांमध्ये काम केलं असे हसरत जयपुरी यांनी लिहिलेले ते शब्द होते. अतिशय उत्कृष्ट काव्य लेखन कसं असू शकतं हे हसरत जयपुरी साहेबांनी त्या गाण्यामध्ये निश्चितपणे दाखवून दिलं आहे. आणि रफी साहेबांच्या आवाजाची कमाल तर कमालच आहे. तू कहाँ ये बता, इस नशीले रात में माने ना मेरा दिल दीवाना, अरे माने ना मेरा दिल
दिल दीवाना तू कहाँ ये बता इस नशीली रात में माने ना मेरा दिल दीवाना हाय रे हाय माने ना मेरा दिल दीवाना समा बड़ा नटखट है समा हर नजारा है जवां छा गया चारों तरफ मेरी आहों का धुआं दिल मेरा मेरी जान ना जला तू कहाँ ये बता इस नशीली रात में माने ना मेरा दिल दीवाना है रे माने ना मेरा दिल दीवाना ओ आई जब ठंडी हवा आई जब ठंडी हवा मैंने पूछा जो पता वो भी कतरा के गई और बेचैन किया प्यार से तू मुझे दे सदा तू कहाँ ये बता इस नशीली रात में माने ना मेरा दिल दीवाना है रे माने ना मेरा दिल दीवाना हाय रे हाय माने ना मेरा दिल दीवाना हाय रे माने ना मेरा दिल दीवाना क्या बात है, दिस वॉज अ जेम ऑफ सॉन्ग। एक मोती चुन के लाए थे और आज इस गीत को पेश करने के लिए मोती की माला भी और शुक्रिया प्यार के साथ। जी हाँ, ये हमारे प्रवीण भाई की खासियत है। जी हाँ बहुत अच्छा, बहुत अच्छा। थैंक्स अ लॉट, थैंक्स अ लॉट। हमने काफ़ी कार्यक्रम हमारे भी किए हुए इन्होंने और वाकई में इनके जैसा आवाज़ किसी का नहीं है। अरे नहीं, बिल्कुल अप्रिशिएट और 100% सभी शो फुल होते हैं इनके। बिल्कुल, थँक यू। धन्यवाद। मी रशीद आणि नंदू यांचे मनापासून आभार मानतो. अतिशय सुंदर साथ त्यांनी दिली. आणि शैलेश, थँक्स अ लॉट फॉर ब्युटिफुल इफेक्ट्स. थँक्यू व्हेरी मच. दिलीपजी तुमचे आभार आणि मनीष तुझे पण आभार. थँक्यू. सर्वांनी मिळून एक छान देवसाहेबांसाठी कार्यक्रम केला याचा मला आनंद आहे. आणि असेच कार्यक्रम सर्वांनीच प्रत्येक अभिनेत्याचे, नायकाचे, नायिकेचे, संगीतकारांचे, गीतकारांचे करायला पाहिजेत. कारण तीच त्यांना खरी आपली आदरांजली राहणार आहे. आणि ह्या निमित्तानेच चित्रपट संगीताचा हा वसा आणि वारसा हा असाच वर्षानुवर्ष चालू राहील. सो तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. जबाबदारी सगळी कलाकारांची आहे आणि प्रेक्षकांची सुद्धा तेवढीच आहे. यापुढच्या प्रत्येक कार्यक्रमांना देवसर आपल्याबरोबर असणार आहे. थँक्यू. आणि थँक्स अ लॉट. अजून एक छोटंसं ॲप्रिसिएशन आमच्या संगीतप्रेमी ग्रुपच्या विजयाताई हिरे यांच्यातर्फे इथे येत आहेत. त्यांचे मनपूर्वक आभार. आणि चंद्रशेखर महामुनी सर आज अगदी वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचे आभार इथे व्यक्त करणार आहोत. क्या बात है, आज की इस महफिल में 4 चांद. जी हाँ, 2 गीतों के जरिए, 3 गीतों के जरिए 4 चांद लग गए. जी मज़ा आ गया. बहुत बहुत शुक्रिया चंद्रशेखर महामुनी साहब आपका. महफिल को आगे बढ़ाएंगे और फिल्म गैम्बलर की तरफ हम आपको लेकर जाना चाहेंगे. यहाँ पर भी एस डी बर्मन साहब का ही संगीत था. अलबत्ता इस फिल्म में नीरज साहब ने गीत लिखे थे. और चाहूँगा शिशिर वर्मा जी कि किशोर कुमार साहब का ये दर्द भरा जो अंदाज़ है वो इस वक्त आप
हमारे दर्शकों के लिए पेश कर दीजिए। इस पूरी फिल्म में किशोर कुमार साहब ने ही गीत गाए थे, एक जो गीत था वो रफ़ी साहब ने गाया हुआ था, लेकिन ये जो अंदाज़ है वो बिल्कुल किशोर कुमार साहब की जो शख्सियत है उस शख्सियत के ज़रा सा विपरीत है, लेकिन बेहतरीन है। आइए सुनते हैं। दिल आज शायर है, गम आज नगमा है, शब ये गजल है सनम। दिल आज शायर है, गम आज नगमा, शब ये गजल है सनम। गैरों के शेरों को सुनने वालों हो इस तरफ भी करम। आके जरा देख तो तेरी खातिर हम किस तरह से जिए। आके जरा देख तो तेरी खातिर हम किस तरह से जिए। आंसू के धागे से सीते रहे हम जो जख्म तूने दिए। चाहत की महफिल में गम तेरा लेकर किस्मत से खेला जुआ। दुनिया से जीते हैं पर तुझसे हारे, यूं खेल अपना हुआ। ये प्यार कोई खिलौना नहीं है, हर कोई ले जो खरीद। ये प्यार कोई खिलौना नहीं है, हर कोई ले जो खरीद। मेरी तरह जिंदगी भर तड़प लो, फिर आना मेरे करीब। हम तो मुसाफिर लिए सफर हो, हम तो गुजर जाएंगे, लेकिन लगाया है जो दाव हमने वो जीत कर आएंगे, वो जीत कर आएंगे, वो जीत कर आएंगे। क्या बात है, बहुत ही खूबसूरत अंदाज में शिशिर वर्मा साहब आपने इस किशोर कुमार साहब के दर्द भरे अंदाज को यहाँ पर पेश किया है। आणि एक दोन सत्कार आत्ता आपण इथे घेणार आहोत। तर त्यापैकी पुणे प्रवाह न्यूजचे श्री संतोष सागवेकरजी इथे उपस्थित असतील तर कृपया त्यांनी इथे मंचावर यायचं आहे। त्याच पद्धतीने हेमंत कुलकर्णी, मुक्त पत्रकार ज्ञानेश्वर जाधवजी, यापैकी कोणी उपस्थित असेल तर कृपया आपण मंचावर यायचं आहे। ज्ञानेश्वर जाधवजी, आणि विवेक कुमार तायडे सरांना देखील मी विनंती करणार आहे की कृपया आपण इथे मंचावर यायचं आहे। श्रावी मीडिया अँड फिल्म प्रोडक्शनचे संचालक आहेत आणि प्रायोजक देखील आहेत आजच्या या कार्यक्रमाचे विवेक कुमार तायडेजी। आयोजक आहेत संतोष सागवेकर, जर असतील तर कृपया मंचावर या। हेमंत कुलकर्णी आणि ज्ञानेश्वर जाधव यांनी कृपया इथे मंचावर यायचंय। दिलीप आपनावे यांनी देखील कृपया मंचावर यायचंय। प्रशांत निकम आणि आपनावे सर सत्कार करतायत।
टाळ्यांनी आपण देखील अभिनंदन इथे करू शकता. इतके सुंदर कार्यक्रमाचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे. देवानंद स्पेशल, देवानंद यांना समर्पित असा हा कार्यक्रम आहे. यानंतर वंदनाजींना मी विनंती करणार आहे की कृपया पुढचं गाणं सादर करण्यासाठी इकडे मंचावर यावं. आशा भोसले स्पेशल म्हणजे हरे राम हरे कृष्ण या चित्रपटाकडे पुन्हा एकदा आम्ही आपल्याला घेऊन जाणार आहोत. हे गाणं होऊन जाऊ. आर डी बर्मन यांचं संगीत होतं आणि आनंद बक्षी यांचे शब्द होते.
मगाशी जे 2 सत्कार राहिलेले होते ते आता आपण इथे घेणार आहोत. त्यापैकी संतोष सागवेकरजी, संपादक पुणे प्रवाह न्यूजचे, ते उपस्थित असतील तर कृपया सरांनी मंचावर यायचं आहे. संतोष सागवेकरजी. आणि हेमंत कुलकर्णी, विद्यासंस्कारचे संपादक आहेत हेमंत कुलकर्णी. आणि त्यासोबत स्वामीजी, त्यांनीसुद्धा या मंचावर इथे उपस्थित व्हायचं आहे. आणि विनंती मी करतोय विवेक कुमार तायडे सरांना, श्रावी मीडियाचे, आणि प्रशांत निकम आणि चंद्रशेखर महामुनी यांच्या उपस्थितीमध्ये आपण हे सत्कार घेणार आहोत. आणि दिलीप आबनावे या सगळ्यांना मी विनंती करतोय की उपस्थित पत्रकारांचं स्वागत, त्यांचा सत्कार. कारण भारताच्या समाजाच्या जडणघडणीमध्ये पत्रकारांचा फार मोठा वाटा असतो, फार मोठी जबाबदारी असते. आपण सगळेजण जाणतो की आज ज्यांची गायन कला आपल्याला ऐकायला मिळालेली आहे असे प्रशांत निकम, हे सुद्धा एक आघाडीचे पत्रकार आहेत पुणे शहरामधले. आबनावे सर देखील आहेत. विवेक कुमार तायडे सर, नीना ठक्कर. आणि नीना ठक्कर मॅडम जर असतील तर कृपया आपण देखील इकडे मंचावर यावं. विवेक कुमार तायडे, श्रावी मीडियाचे अध्यक्ष. विवेक कुमारजी, श्रावी मीडियाचे अध्यक्ष, त्यांचं स्वागत, त्यांचा सत्कार करतील. चंद्रशेखर मामुनी आणि अभिनव सर. देवानंद साहेबांच्या सुंदरशा गीतांचा हा कार्यक्रम आज आहे, देवानंद स्पेशल. आणि मनीष गोखले सरांचाही सन्मानची विवेक सरांना विनंती करतो की त्यांचाही सन्मान यांच्या हस्ते करावा, ट्रॉफी आणि यांचं देऊन. मनीष गोखले ज्यांनी बहारदार या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. आम्ही श्रावी मीडिया आणि फिल्म प्रोडक्शन, MJ असोसिएट आणि डॉक्टर विकास आबनावे, डॉक्टर दिलीप आबनावे यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रशेखर महामुनी सर यांचं खूप खूप धन्यवाद. आपले सर्वांच्या या कार्यक्रमाला त्यांनी 4 चांद लावले. आणि सर्व माध्यमांतर्फे आणि सर्व श्रावी मीडिया आणि फिल्म प्रोडक्शनतर्फे 1-2 मिनिटाच्या शुभेच्छा सर फक्त आपण द्याव्यात कार्यक्रमाला. ज्यांच्यामुळे एकत्र आलोय. येस, मगाशीच मी ज्या पद्धतीने आवाहन केलं तेच आवाहन मी आत्ता करतो की आता श्रावी मीडिया अँड एंटरटेनमेंट यांनी हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी ऑर्गनाईज केला. तर त्यांचे सगळे संचालक, कार्याध्यक्ष दिलीप आबनावे सर, या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि अशी विनंती की जसा देवसाहेबांचा कार्यक्रम आज तुम्ही ऑर्गनाईज केला, तसेच भविष्य काळामध्ये विविध नायकांचे, गीतकारांचे, संगीतकारांचे असे थीम बेस्ड शोज चांगल्या पद्धतीने त्यांनी ऑर्गनाईज करावेत, जेणेकरून चित्रपट संगीताचा हा वसा आणि वारसा हा सामान्य माणसांपर्यंत आनंद ठेवा या ठिकाणी घेऊन जाईल. तर अशा शुभेच्छा मी माझ्याकडनं व्यक्त करतो आणि त्यांना पुन्हा एकदा त्यांचं कौतुक करतो. थँक्स अ लॉट. थँक्यू. यानंतर आजचे नक्कीच. आणि आबनावे सरांना मी विनंती करतोय की कृपया आपण मंचावर यायचं आहे. आणि विवेक कुमार तायडेजी आणि प्रशांत निकम यांचा यथोचित सत्कार, यांचं स्वागत इथे होणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तत्पूर्वी महामुनी सरांनी जो संदेश दिला तो देखील अतिशय महत्त्वाचा होता की अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या संगीतकारांचा, गीतकारांचा, नायकांचा, नायिकांचा
कार्यक्रम व्हायला पाहिजे, जेणेकरून ते जे सुवर्ण काळातील जे संगीत होतं ते पुढच्या पिढीपर्यंत पोचवता येईल आपल्याला. 2023मध्ये आत्ता आहोत, पण आपलं खरं जे मन गुंतलेलं आहे ते त्या 1950 ते 1970 1975 या कालावधीमध्येच गुंतलेलं आहे. यांचं सरांचं करा पहिलं. आबनावे सरांचं स्वागत, त्यांचा सत्कार. कार्याध्यक्ष आहेत मानिनी मानस सेवा ट्रस्टचे विवेक कुमार तायडेजी करतील, श्रावी मीडियाचे, अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व गायक कलाकारांना विनंती आहे की एका छानशा फोटोसाठी आपण इथे मंचावर यायचंय. हेबर मोअर पॉवरचे प्रायोजक जे आहेत ते अगदी 5 मिनिटातच इथे पोहोचत आहेत. महामुनी सरांना विनंती आहे की दिलीप आबनावे सरांचं स्वागत, त्यांचा सत्कार इथे आपण करावा. डॉक्टर दिलीप आबनावे, कार्याध्यक्ष मानिनी मानस सेवा ट्रस्ट. टाळ्यांनी आपण अभिनंदन करू शकता सर्वच आयोजकांचं, कलाकारांचं. कुशाल वांजळे सर यांचं स्वागत, यांचा सत्कार विवेक कुमार तायडेजी करतील, अशी मी त्यांना विनंती करतो. कुशाल वांजळे सर. आमच्या कबीर भाईंची जबाबदारी आहे आपल्या कॅमेऱ्यामध्ये प्रत्येक चित्र टिपण्याची. त्यानंतर आमचे सगळ्यांचे लाडके प्रशांत निकम यांचं स्वागत, यांचा सत्कार विवेक कुमारजी करतील, अशी मी विनंती करतो. अतिशय सुंदर गाणी सादर केलीत आज आमचे पत्रकार मित्र प्रशांत निकम यांनी. महामुनी सरांच्या हस्ते आपण प्रशांत निकम यांचं स्वागत, यांचा सत्कार करणार आहोत, त्यांचे आभार देखील व्यक्त करणार आहोत. यानंतर मला वाटतं गाण्यांचा जो सिलसिला आहे तो आपण पुढे नेणार आहोत. देवानंद स्पेशल आजचा हा जो कार्यक्रम आहे, एकापेक्षा एक सुंदर गाण्यांची निवड आजच्या या कार्यक्रमामध्ये करण्यात आलेली आहे. अतिशय उत्तम ध्वनी यंत्रणा शैलेश घावटे यांची राहिली आहे. त्यांची गायन सेवा देखील अतिशय उत्तम, आणि त्यांचे सुपुत्र सौमिल व्हिडिओग्राफीची जबाबदारी आज ते सांभाळत आहेत. त्यांचे देखील आभार आम्ही इथे व्यक्त करतो. आणि त्यासोबत आमचे फोटोग्राफर मित्र कबीर पटेल साहेब.
त्यांचे देखील आभार आम्ही इथे व्यक्त करतो. दोन्ही उत्तम वादक कलाकार डेव्हिडजी आणि राशीद भाई आज आपली इतकी छान सेवा त्यांनी दिलेली आहे. आणि विशेष आभार आम्ही चंद्रशेखर महामुनी सरांच्या उपस्थितीबद्दल आणि त्यांनी 2-3 गाणी पेश केल्याबद्दल इथे व्यक्त करू इच्छितो. आणि अगदी काही क्षणातच गाण्याचा जो सिलसिला आहे तो इथे सुरू होणार आहे 1-2 क्षणांची विश्रांतीमध्ये.